आपण म्हणतो ना हा रावण आहे, अरे रावणासारखा पुण्यवान नव्हता. फक्त एक चूक झाली की सीतामाईबद्दल वाईट आलंय मनामध्ये. ज्या वेळेला श्रीरामाने रावणाला मारलं तो धारातीर्थी पडलेला होता रावण हा धारातीर्थी पडलेला होता. आणि मंडोदरीची बायको पतिव्रता होती, आली ती आणि तिने विचारलं कोण आहे माझ्या कुंकवाला पुसणारा, कोण आहे तो, कोण आहे ज्याने 33 कोटी देव त्याच्या पायाशी लोळण घेत होते. अगदी जो शनी म्हणतो ना आपण, शनीच्या तर त्याने मस्तकावर छाताडावर पाय दिलेला आहे रावणाने. लक्ष्मी कुबेर ओढत आणलं होतं कुबेराला, सगळे पाणी भरत होते त्याच्या घरामध्ये, सगळी देव 33 कोटी. कोण आहे याला मारणारा? आणि तिथे उभे असलेले लक्ष्मण त्यांनी बोट दाखवलं. श्रीराम एका रावणाला मारल्यानंतर भगवान श्रीराम एका झाडाला पाठ टेकून बसलेले होते. कारण रावणासारखा भक्त नव्हता. खंत वाटत होती श्रीरामाला की अरे तुझ्यासारखा भक्त होणे नाही परत, फक्त तुझ्या त्या एका वाईट वृत्तीने तुला संपवला, मला तुला संपवावं लागलं. तुझ्यासारखा दयावान माणूस नाही, तुझ्यासारखा दानशूर माणूस नाही जगात होणे नाही परत, तुझ्यासारखा बुद्धिमान माणूस परत होणे नाही. वाईट वाटत होतं श्रीरामाला. आणि म्हणून त्यांनी त्याला मारल्यानंतर आहे ना, श्रीराम झाडाला पाठ टेकून बसलेले होते आणि मंडोदरी आली. तिने विचारलं कोण आहे ज्याच्या पायाशी 33 कोटी देव लोळण घेत होते, यांना मारणारा कोण आहे, मला त्याला बघायचंय. आणि ज्या वेळेला मंडोदरी श्रीरामाकडे चालल्या त्यावेळेला दिवस माळवायची वेळ झालेली होती. म्हणजेच काय तर जी आपली छाया असते किंवा जी आपली सावली असती ती लांबच माणसाच्या म्हणजे लांबपर्यंत जात होती. आणि भगवान श्रीराम कितीतरी अंतरावर झाडाखाली बसलेले होते. आणि ज्या वेळेला त्यांना दिसलं की कुठली तरी स्त्री माझ्याकडे येते आणि तिची सावली माझ्यावर पडती, त्यावेळेला श्रीराम उठले आणि त्यांना नमन केलं की माते तुम्ही कोण आहात. सावली सुद्धा परस्त्रीची श्रीरामांनी स्वतःच्या अंगावर पडू दिली नाही. हे रामायणामध्ये याचा उल्लेख आहे बरं का. मी फार मोठी ज्ञानी नाही, पण जेवढं ऐकलं तेवढं तुमच्या समोर मांडत असते. परस्त्रीची सावली सुद्धा भगवान श्रीरामांनी स्वतःच्या अंगावर पडू दिली नाही. आणि त्यावेळेला मंडोदरी बोलली धन्य आहे, आता मला समजलंय की माझा नवरा हा सर्वश्रेष्ठ नव्हता. 33 कोटी देव त्याच्या पायाशी लोळण घेत होते, परंतु त्याच्या एका चुकीने त्याची ही दशा केली. आणि तू खरंच महान आहे की तू परस्त्रीची सावली सुद्धा तुझ्या अंगावर पडू दिली नाही. भगवंता धन्य आहे मी आणि धन्य आहे तू. उगाचच श्रीरामाला म्हणत नाहीत रे एकवचनी एकपत्नी. हे आमचे जे धर्म आहे ना हे शिकवतं आम्हाला. हा, आणि धर्माशी जो निगडीत असतो ना तो कधीच चुकीचं करू शकत नाही. कधीच तो परस्त्रीला मादी म्हणून बघणार नाही, तो माय म्हणूनच बघेल. त्याच्या मनामध्ये माय म्हणूनच भावना येईल. हा.